हॅलो, मी रोहिणी. स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. बघा मित्रमैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण खूप छान छान विषय बघितले. तसाच आजचा पण विषय त्याच प्रकारे छान तुम्हाला आवडणारा असणार आहे. बघा, आपण प्रयत्न करण्यासारख्या आहेत बऱ्याचशा गोष्टी, पण आपण ना खरं तर प्रयत्न करत नाही. दिवसभर कामामध्ये इतके व्यस्त असतो, की आता आपल्याला इतका कंटाळा येतो घरी आल्यानंतर झोपावं आणि सकाळी उठावं हेच चालू असतं. मी थोडं-थोडं का असेना आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये थोडासा संथपणा आणायचा प्रयत्न करते. माझ्या काही व्हिडिओजमधून ना मी बऱ्याचशा गोष्टींमध्ये ह्यालाच प्राधान्य देते. मी आता गेले 5-6 वर्ष घरी असल्यामुळे मी फील करते. माझ्या नवऱ्याकडेच मी कितीतरी वेळा बघत असते. म्हणजे जीवन इतकं फास्ट आहे, इतकं फास्ट आहे, की श्वास घ्यायला सुद्धा त्यांना असं विचार करून म्हणजे उसनं घ्यावा लागतो असं वाटतं. कुठले आनंद छान प्रकारे साजरा करता येत नाहीत. नातेवाईकांमध्ये मोकळेपणाने बोलता येत नाहीत, मिक्स होता येत नाही. बऱ्याच गोष्टी असतात, स्वतःकडे दुर्लक्ष करता येतं. मला हे व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आला, की आपण काही गोष्टी ज्या शिकतो आहोत किंवा शिकल्या आहेत, त्या मी माझ्या फ्रेंड्सना शेअर करेन. जेणेकरून त्यांना पण हळू-हळू होईल सवय, पण सवय होईल असंच मी मनाशी ठरवले. आपण आपण प्रयत्न करू अशा काही मोजक्या गोष्टी करणार आहोत. ठीक आहे? त्याला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी जे काम करायचं आहे ना, ते काय करायचं माहिती आपल्याला? आपल्या घराची दारे, खिडक्या उघडायच्या आहेत आणि जो येणारा सूर्यप्रकाश आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे. यामुळे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल आणि जो रात्रभर साचलेला कार्बन डायऑक्साईड होईल, वायू जो असेल ना तो घराच्या बाहेर जाईल. ऑक्सिजन ताजं-ताजं तुम्हाला घरामध्ये येण्यास अ, मदत होईल. सगळ्यात पहिल्यांदा जी खिडकी, दरवाजे जिथे तुम्ही राहता तिकडचं खिडकी आणि दरवाजे पडदे बाजूला करा. खिडकी, दरवाजे ओपन करा. ते शक्य नसेल तर पडदे बाजूला ठेवा करून. खूप प्रसन्न वाटतं. ह्याने काय होईल माहितीये का? जो प्रकाश येतो ना, तो खरं तर आपल्याला तो प्रकाश बघा लाईट लागल्यावर कसं आपण छान फ्रेश वाटतं. तसा तो सूर्याचा प्रकाश जेव्हा सूर्याची किरणं घरात येतात, खूप ताजंतवानं वाटतं आपल्याला. बघा पडदे, खिडक्या ओपन केल्यानंतर, बाजूला सरकवल्यानंतर सूर्यप्रकाश तर येतो आतमध्ये. दुसरी एक गोष्ट असते, आपलं अंथरूण पांघरूण आपण स्वतःच घडी करायचं. याने सुद्धा ना आपल्याला एक वेगळं फीलिंग येतं. आपण स्वतः काम केलेल्याचं ना आपल्याला एक उत्साह येतो. स्वतः स्वतःची पाठ थोपटल्यासारखं होतं, की मी काहीतरी काम केलंय म्हणून. आणि हे खरंच आहे. कारण का हे कंटाळवाणं काम आहे खरं तर. आणि ज्यांनी हे काम केलंय ना, त्यांना तो आनंद वेगळाच आनंद येतो. तर मग उठल्या-उठल्या मोबाईल वगैरे काही हातात नाही घ्यायचा हां. उठल्या-उठल्या सगळ्यात पहिले खिडकी ओपन करा, पडदे बाजूला करा. आपली अंथरूण-पांघरूण त्याची घडी स्वतःची घडी ती घालून ठेवा. ठीक आहे? हे झालं एक. त्यानंतर मला असं वाटतं, कितीतरी लोकांनी किंवा कितीतरी आत्ता सुद्धा शाळेत आणि कितीतरी माणसांनी अ, आपल्यापैकी शाळेमध्ये असताना आपला टिफिन ओपन करायच्या आधी आपण एक प्रार्थना म्हटली होती किंवा एक श्लोक म्हटला होता. बघा आठवणी सांगा कोणता श्लोक होता तो? बरोबर. तो श्लोक आता ते जॅपनीज सुद्धा काय करतात माहितीये का? त्यांच्या जेवणाच्या आधी पानावर ताटावर बसतात. त्याच्या आधी ते प्रार्थना करतात. कृतज्ञता व्यक्त करतात. शेतकरी ज्याने ते धान्य पिकवले, त्याच्यापासून ते ज्यांनी ते स्वयंपाक तयार केलाय, त्यांच्याविषयी त्याच्यामध्ये त्या त्या वाक्यामध्ये त्यांच्या ती प्रार्थनेमध्ये ते शब्द असतात. कृतज्ञता असते. आपण निदान त्या अन्नाचं तरी आपण कौतुक करू शकतो किंवा त्याच्याविषयी प्रार्थना करू शकतो. तर आजपासून जेवण सुरू करायच्या आधी
पहिला घास घ्यायच्या आधी आपण मनातल्या मनात का असेना छोटीशी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. बरं, वदनी कवळ घेता कोणाकोणाला येत असेल त्यांनी ते म्हणायचं आहे. ठीक आहे. तुमच्या त्या अन्नाच्या ताटाचं कृतज्ञता त्यावेळेस आपण व्यक्त करतो. अशी वरवर नाही हा. मागे सांगितल्यासारखी म्हणजे कोणाला पाय लागला तर नुसतं असं करायचं असं नाही. त्यात तो भाव आला पाहिजे. आपण एखाद्या गोष्टीचे आपण आभार व्यक्त करतोय तर त्याचे आपल्या मनात ते भाव असले पाहिजेत. नाहीतर त्याला काही उपयोग नाहीये. खरं तर बुद्धांनी सुद्धा काय सांगितलंय माहितीये का? तुम्ही जेही काम करताय ना, जे चांगलं काम आहे ते तुम्ही तुमच्या पूर्णपणे जागृत मनाने करा. तर ते तुमच्या कर्मामध्ये ऍड होणार आहे. तर मग आता कृतज्ञता व्यक्त करताना पहिल्यांदा आपले हात असे जोडले गेले पाहिजेत आणि थोडंसं झुकून आपण कृतज्ञता त्या पदार्थांविषयी, त्या ताटाविषयी व्यक्त केली पाहिजे आणि ज्यांनी ते बनवलं आहे, ज्यांचे तिथे कष्ट लागले आहेत त्यांच्याविषयी. कृतज्ञता म्हणजे हेच आपण त्यांना दिलेला तो आदर आहे. त्यानंतर तिसरं आहे माहितीये का काय? हारा हिची भू. हाची भू म्हणजे काय माहितीये का? आपण आपलं जेवण जे करतोय ना ते फक्त 80% पर्यंत पोट भरेल इतकंच. म्हणजे एकदा का आपलं पोट भरलंय असं आपल्याला फील झालं की ठीक आहे आता माझं ओके आहे, मला आता गरज नाहीये जास्त, तेव्हाच थांबायचं आपल्याला. म्हणजे आपण ओव्हरलोड करतो ना ते न करता पोटामध्ये थोडीशी जागा आपली शिल्लक राहिली पाहिजे. तेवढं आपण करायचंय. याने काय होतं, हळूहळू आपल्याला त्या आपल्या शरीराला जो आपण त्रास देतो ना एक्सेस खाऊन म्हणजे थोडं आवडलंय म्हणून 2 घास जास्त जेवलो, नाही, गरज नाहीये 2 घास जास्त जेवणाची. तर त्याने आपलं जे पचनक्रिया आहे ना ती छान प्रकारे राहते सुरळीत आणि ही जर सवय लागली ना तर ते आपलं शरीराचं मशीन व्यवस्थित काम करतं आणि आपल्याला सुद्धा मग एक सजगता येते की माझ्या शरीराला एवढंच बस आहे. नाहीतर आपलं वजन कंट्रोलमध्ये राहतं, त्यामुळे आपलं चयापचय सुधारतं. आपलं शारीरिक म्हणजे आपला जो आहे ना शारीरिक सगळ्या त्या मशीनचं जे काम ते सगळं सुरळीत चालतं. तर मग आजपासून अन्न ग्रहण करायच्या आधी आपण कृतज्ञता व्यक्त करायची आणि 80% पर्यंत जेवायचे. आता मोजमाप तर नाही करता येणार ना, पण आपल्याला समजलंय की नाही मला आता बस झालंय. ठीक आहे. म्हणजे बाळ कसं एकदा बाळाने नाही मान डोलावली नको बस तिकडे स्टॉप करायचं आपण. ठीक आहे. धन्यवाद. त्यानंतर काय करायचं माहितीये का? आपण ऑफिसमधून येतो किंवा संध्याकाळी बाहेरून येतो. संध्याकाळी झोपायच्या आधी किंवा जेवण करायच्या आधी आपलं संध्याकाळचा अंघोळीचा वेळ फिक्स ठेवायचा किंवा ठरवायचा. संध्याकाळच्या स्नानाचा विधी जो आहे ना तो आपण छान प्रकारे करायचा. हवं तर कोमट पाणी घ्या, तुरटी किंवा मिठाचे खडे टाका आणि चांगलं छानपणे ते अंघोळीचा विधी तुम्ही आटवा तो. याने काय होईल माहितीये का? दिवसभराचा जो थकवा, मरगळ सर्व काही तुम्हाला ते त्या पाण्यामध्ये विरून जाईल आणि उत्साह येईल, थोडी एनर्जी फील होईल आणि हे रोज करा. आणि हवं तर सुगंधी द्रव्य टाका. याने सुद्धा बराच आपल्या मानसिक ताण जो असतो ना तो दूर होण्यास मदत होते. दुसरी सवय आपण म्हणजे ह्या सवयी आपण ह्या ट्राय करू शकतो. मी कंपल्शन नाहीये कोणाला, पण याने आपल्याला फायदा होणार. म्हणजे ही गोष्ट केल्याने मला फायदा होतो आहे किंवा मला फायदा होणार याने. त्यामुळे ते ह्या प्रयत्नाच्या गोष्टी आहेत. हे आपण प्रयत्न करायचे आहेत. त्यानंतर आहे बघा, आपण कधी-कधी बाहेर फिरायला जातो 2-4 दिवसाच्या सुट्टीवरती. आपण बाहेर फिरायला जेव्हा जातो ना, तेव्हा आपल्या ॲब्सेन्समध्ये आपलं काम आपला ऑफिसमधला कोवर्कर करत असतो, कलीग करत असतो किंवा घरामध्ये आपलं काही काम किंवा आपल्या मुलाबाळांकडे समजा कोण बघणार असेल तर ते करत असतील, आपल्या घरातले माणसं. तुमचा हाऊस हेल्पर असेल ते असतील किंवा तुमचे शेजारी असतील. आपण म्हणतो ना घराकडे जरा लक्ष ठेवा,
शेजारी असतील, मग त्यांना काय करायचं? तर यांना काय करायचं, आपण जिथे जाऊ ना, तिथून एखादी छानशी काहीतरी एक भेटवस्तू घेऊन यायची. आपल्या बजेटमध्ये किंवा आपल्याला जी आवडते, की बाबा हे मी देऊ शकतो या व्यक्तीला, त्या बजेटमधली ती गोष्ट घेऊन यायची आणि त्यांचे आभार व्यक्त करून ती गोष्ट त्यांना द्यायची, ती भेटवस्तू त्यांना द्यायची. याने आपलं काय म्हणतात, सामाजिक जे आपलं बांधिलकी, बंधनं जी काय असतात ती मजबूत होतात. ते बंध मजबूत होतात आणि नेक्स्ट टाईम तुम्ही जरी म्हटलं, की मी सुट्टीवर, तर कोणालाही वाईट वाटणार नाही किंवा चाललं बाबा आता सगळं काम मलाच करावं लागेल, असं कोणीही म्हणणार नाही. हसत मुखाने तुमचं काम करणार. एक प्रेमबंध निर्माण होतात ह्याने. तर ही सवय सुद्धा ठेवा. आपण बाहेर गेल्यानंतर तिकडे ज्या छान वस्तू असतील, काही छान गोष्टी असतील खाण्याच्या म्हणा, छान हां, एकदम काहीतरी अगदीच फेकण्याच्या गोष्टी घ्यायच्या नाहीत. छान खाण्याच्या असतील, कुठल्या मॉन्युमेंट्स असतील काही, खूप छान वाटतं हे दिल्यानंतर. आवडेल त्यांना. मग ते कोणी असो, तुमचे हाउस हेल्पर असो, तुमचे नातेवाईक असो, ऑफिसमधला कलीग असो, शेजारी असतो, काय तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना तुम्ही द्या. ठीक आहे? ही सवय खूप छान आहे. ओके? अ, अंघोळ पाणी आपण करतो ना, त्याच्यानंतरचं एक मी सांगायला राहिलं माझं, की त्यानंतर शक्यतो तुम्ही अ, जपानमध्ये झाझेन म्हणून ध्यान आहे. मांडी घालून शांत उशीवर मांडी ठेवायची, मांडी घालून बसायचं आणि फक्त 5 मिनिटं डोळे बंद करायचे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं. हे ध्यान आहे ना, आपल्या लाईफस्टाईलमध्ये ॲड करा खरं तर. हा प्रयत्न तुम्ही लवकरात लवकर सिद्ध करून घ्या. याने आता हे जे सुरू आहे ना सगळं सकाळी म्हणजे घरातून बाहेर पडल्या स्टेशनला जाण्याकरता रिक्षाची गडबड, रिक्षातून उतरल्यानंतर ट्रेन पकडण्याची गडबड, ट्रेन पकडल्यानंतर तिथे बसण्यासाठी गडबड, तिथून बाहेर उतरल्यानंतर ऑफिसपर्यंत जाण्याची रिक्षा असेल, बस असेल तिथली गडबड, ऑफिसमध्ये गेल्यानंतर लेट मार्क लागलाय का, काय लागलं, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची गडबड, मग नंतर ऑफिसला कामामधला सगळा बोजावार, त्याच्यामध्ये मध्येच बॉस काही सांगतो, काही दुसरं कलिगचं काय एक्स्ट्रा काय काम असतं, ह्या सगळ्या गडबड. पुन्हा संध्याकाळी रिपीट जसं ऑफिसला जाताना होतं, तसं ऑफिसमधून घरी येताना होतं. मी समजू शकते. तर यातनं तुम्हाला रिलॅक्स फील करण्यासाठी तुम्ही अंघोळ नंतर 5 मिनिटं हे काम करा. डोळे शांत मिटा आणि शांत बसा. काही मंत्र जाप करू नका, काही कुठलं जपमाळ करू नका, काही करू नका. मेंदूमध्ये कुठलेही विचारचक्र चालवू नका. फक्त 5 मिनिटं शांत बसा. हे ध्यान केल्याने तुमचाच मेंदू रिफ्रेश होणार आहे. छान रिलॅक्स फील करणार आहात. तुम्ही अंघोळ करून आलात ते रिलॅक्सेशन आहे. त्यात हे अजून ते भर टाकणार आहे. खूप शांत छान झोप लागणार आहे तुम्हाला. तर मग एक की ह्या ध्यानधारणेचा किंवा या झाझेन पद्धतीचा किंवा शांत बसण्याचा सराव करायला प्रयत्न करा. त्यानंतर बघा, आपण आहे ना, कधी-कधी आपल्याच घरामध्ये कोणी पाहुणे आले, तर आपण काय करतो? पाणी देतो सगळ्यात आधी. मग त्यांना बसा म्हणतो, पाणी देतो. चहा, कॉफी, काय पोहे, चिवडा, नाश्ता जे काय असेल ते बनवतो त्यांना. आपल्या समजा आवडीचे असतील तर त्यांना एक्स्ट्रा करतो. कमी आवडीचे असतील तर त्यांना कमी करतो चहा नाश्त्यामध्ये. पण हे आपण करतो न सांगता. ते सांगतात का आपल्याला, "मी पाहुणा आलोय तर तुम्हाला चहा ठेवा" म्हणून. पण हे आपल्या मनाने आपण करतो. तसंच आपण बाहेर गेल्या सुद्धा नंतर हीच सवय ठेवायची आपण. काय तर चहा नाश्ता कोणाला द्यायचा, पण समजा तुम्हाला कोणी छान रस्ता विचारला किंवा काही तुम्हाला विचारपूस केली, तर त्यांना छान प्रेमाने समजावून सांगा. कोणाला जर रस्ता ओलांडण्याची मदत करायची असेल, ती मदत करा. समजा तुम्ही लिफ्टने चालला आहात आणि समजा कोणी आहे समोरून, तर त्यांना दरवाजा उघडून द्या. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. याने काय होईल, आंतरिक आनंद भेटेल. तुम्हाला काहीतरी तुम्ही करताय ना, त्याचं फिलिंग येत असतं आपल्याला. हे आपल्याला उघडपणे नाही दिसत, पण आपल्या मेंदूमध्ये ते आपल्या फिट होत असतं हे, की हे मी करतोय, हे मी करते, हे मी करते. हे आपण बघतोय ना डोळ्याने, ते डोळे आपले सगळे साचवत असतात आणि ह्याचा आनंद किंवा ह्याची एक एनर्जी आहे ना, ती आपल्याला शरीराला भेटत असते.
त्यामुळे जसे आपण घरात वागतो आहोत ना, जसे म्हणजे कोणी न न विचारता आपण जसं आदरातिथ्य करतो आहोत त्यांचे, तसंच आपण बाहेर सुद्धा वागण्याचा तसा प्रयत्न करायचा. त्यांच्याशी नीट बोलायचं, प्रेमाने बोलायचं. अ, त्यांना काय हवं मदत कुठली समजा रस्ता ओलांडायचा आता मी सांगितलं तसं, कोण काही रस्ता विचारत आहे, पत्ता विचारत आहे किंवा कुठलं गाडीचं काही विचारत आहे, कोणती गाडी कुठे चालली, छान प्रेमाने सांगायचं आपण त्यांना. तर हा एक प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. याने आपल्याला आनंद भेटतो. ठीक आहे. आता तिथे आहे ना एक कॅझेन म्हणून पद्धत आहे. म्हणजेच काय, की तुमचे मोठे-मोठे काही बदल करायचे असतील ना, त्याऐवजी तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. म्हणजे उदाहरणार्थ समजा, आमच्या घरामध्ये कपाट आहे आणि ते मला लावायचंय. तर आपण आज ठरवतोय, आज लावीन कपाट, उद्या लावीन कपाट, पण ते काही आपल्याकडनं जमत नाही. मग यावेळी आपण काय करायचं, आपण आधी एक खण साफ करायचा, दुसरा खण साफ करायचा, ड्रॉवर बघायचा. असं करून आपण ते कपाट कंप्लीट करू शकतो. म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपलं ते कपाट लावून झालेलं असेल. जीवनात सुद्धा असं काही असेल आपल्याला साध्य करायचं, तर मोठ्या-मोठ्या गोष्टींच्या ऐवजी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. ओके? बघा आता मला ना एक भाषा शिकायची होती आणि ती भाषा खूप अवघड आहे शिकण्यासाठी. मग मी काय केले माहितीये का? दिवसाला असे 2-4 शब्द, 4-5 शब्द असे डोळ्याखालून म्हणजे वाचले किंवा ते समजले आणि मग मी ती भाषा शिकण्यासाठी ॲडमिशन घेतली. तर मग माझ्यामध्ये मला ते उपयोगी पडलं. त्यामुळे मला हेल्प झाली त्या शब्दांची. ते शिकण्यासाठी मला काही शब्द अवघड जात असतील, तर ते मला पटकन समजू लागले. मग आपल्याला सुद्धा काही मोठंच काम करायचंय असं न करता छोट्या-छोट्या गोष्टींपासून जरी सुरुवात केली, तर ते सुद्धा आपल्यासाठी हेल्पफुल आहे. आणि हा एक प्रयत्न आहे. बऱ्याच वेळा आपल्याला ते अवघड जातं पटकन मोठी गोष्ट करण्याची. तर आजपासून मग बघा छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा प्रयत्न करा, छोट्या-छोट्या गोष्टींमधून. आपण प्रयत्न करण्यामध्ये एक शेवटची गोष्ट सांगते जी फार महत्वाची आहे आणि हा प्रयत्न खूप हेल्पफुल राहणार आहे आपल्याला लाईफटाईम आणि तो म्हणजे जर्नलिंग करणं. दिवसभरात आपलं जे काही झालंय ना, निदान ते पूर्ण लिहू नका. पण त्यातले 2-4 पॉइंट्स तरी किंवा 3 वाक्य तरी तुम्ही रोज संध्याकाळची लिहत जा. काही महत्वाचं आहे ना, तेच लिहा. हे तुम्हाला ना, तुमच्या मनःशांतीसाठी म्हणजे तुम्हाला यातनं स्ट्रेस येणार नाही आणि ज्या झालेल्या गोष्टी असतात ना, त्या तुम्ही विसरून जाल आणि ज्या महत्वाच्या आहेत, आनंदाच्या आहेत, काही क्षण जे तुमचे खूप चांगले आहेत, तेच तुमच्या कायम लक्षात राहतील. कारण का ते तुम्ही लिहत राहणार. तुमच्या मेंदूला ती 2-3 वेळा ऐकलेली सवय होणार. एकतर पहिली ती तुमची प्रत्यक्षात झालेली गोष्ट असणार. दुसरी ती तुम्ही मनात म्हणणार आणि तिसऱ्यांदा तुम्ही ती लिहिणार. मग आजपासून हा प्रयत्न नक्की करा. निदान 3 वाक्य तरी रोज लिहा डायरीमध्ये. ह्या 9 गोष्टी आहेत ज्या तुम्ही फार छान प्रकारे प्रयत्न करून त्या अस्तित्वात आणू शकता किंवा ते प्रयत्न तुमचे सफल करू शकता आणि ह्याने तुम्हाला नक्कीच आनंद भेटेल, त्रास होणार नाही. ह्याची मी गॅरंटी देते. ठीक आहे? तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन विषयासह. धन्यवाद.